मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, जीवनामध्ये आपल्याला अनेक चढउतारांना तोंड द्यावं लागतं. अनेक कठीण प्रसंग आपल्या वाट्याला येत असतात. अशा वेळेला संकटांनी डगमगून न जाता, खचून न जाता धैर्याने त्याला तोंड देणं हे फार महत्त्वाचं असतं. अशाच प्रकारे संकटांनी खचून न जाता त्या संकटांना तोंड देणाऱ्या, त्याच्याशी चार हात करणाऱ्या आणि इतकंच नव्हे तर आपल्या वाट्याला आलेला त्रास आणि वंचना इतरांच्या वाट्याला येऊ नये याच्यासाठी सातत्याने गेली 35-36 वर्ष काम करत असलेल्या, महिला आणि बालकल्याण या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेल्या आणि त्या माध्यमातून हजारो मैत्रिणींचं जीवन फुलवलेल्या अशा एका आपल्या आगळ्या वेगळ्या मैत्रिणीला आज आपण भेटणार आहोत. स्वागत करूया पुष्पाताई नडे यांचं. पुष्पाताई नमस्कार. नमस्कार. तुमची ही 35-36 वर्षांची जी सेवाभावी वाटचाल आहे ही सगळी जाणून घेण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. पण या गप्पांना सुरुवात करताना तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमचं शिक्षण कुठे झालं किंवा जडणघडण कशी झाली याच्याविषयी थोडंसं आधी सांगा. माझा जन्मच पुण्यातला आहे. आम्ही गुरुवार पेठेमध्ये, आत्ताची गुरुवार पेठ आणि पूर्वी जुनी शुक्रवार पेठ, अगदी गजबजलेल्या भागामध्ये आम्ही राहत होतो. तसा खूप मागासलेला भाग आहे. तसा तो खूप साक्षरतेला खूप धरून नव्हता, परंतु ठीक होता. म्हणजे एक वाड्या पद्धती होती आणि त्या ठिकाणी मी राहत होतो. आम्ही 6 भावंड, वडील एकटे कमवणारे आणि असं आम्ही राहत होतो. आणि चुलता चुलती वगैरे मधून अधून पाहुणा रावळा खूप असायचा आमच्याकडे. अशा या सगळ्या गजबजलेल्या ह्याच्यामध्ये आमचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. शनिवार पेठेमध्ये माझी शाळा होती. बरं. आणि खाजगी शाळामध्ये आमचं 4थीपर्यंत शिक्षण झालं. कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये 7वीपर्यंत शिक्षण फडगेट पोलीस चौकी शाळेच्या तिथे झालं. आणि नंतर मग शनिवार पेठेमध्ये जी शाळा आहे त्या ठिकाणी माझं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं. पण मग घरातलं वातावरण कसं होतं? वडिलांना शिक्षणाचा खूप ध्यास होता. वडिलांची इच्छा होती की सगळ्यांनी शिकलं पाहिजे, कितीही गरिबी असली तरी हरकत काही नाही. आणि सगळी भावंड, आमची सगळी 6 भावंड असल्यामुळे बाहेर कधी जाण्याचा प्रसंगच नाही आला. आम्ही 6 भावंड घरामध्ये खेळायचो. आणि तसं आमच्या वयामध्ये पण फार फरक नाही. 1.5 वर्षाचा फरक आहे प्रत्येकामध्ये. त्यामुळे आम्ही तसेच जवळजवळच आहे. पण मग तुमचं शिक्षण नेमकं किती झालं? म्हणजे कुठल्या शाखेला गेलात पुढे? मी पहिल्यांदा आर्ट्सलाच होते. म्हणजे कॉलेजचं शिक्षण पुण्यात असताना नाही घेतलेलं. परंतु नंतर मग मला वाटतं की माझं विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर मग मी मुंबईला गेले. बरं. मुंबईला गेल्यानंतर 10 वर्ष मुंबईमध्ये होते. मग वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. मग मी परत पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर मग मी पुढचं शिक्षण खूप उशिरा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या पहिल्या हायस्कूलच्या शिक्षणामध्ये आणि पुढच्या शिक्षणामध्ये जवळजवळ 25 वर्षाचा गॅप आहे. बरं. पण नंतर मग मी BA आणि MA केलं नंतर. बरं. म्हणजे MA केलं ते मी सायन्स, हे जे सायकोलॉजी घेऊन केलं. बरं. कारण सामाजिक क्षेत्रात काम करताना ह्या गोष्टींची आवश्यकता आहे असं वाटलं म्हणून केलं. हे शिक्षण झाल्यानंतर म्हणजे काही नोकरी वगैरे करायला सुरुवात केलीत की सामाजिक कार्यच सुरू झालं? नाही, हे शिक्षण मी सामाजिक काम करत असताना केलेलं आहे. बरं. मॅट्रिक झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये जेव्हा आले तेव्हा माझी मनस्थिती चांगली नव्हती. शारीरिक खूप त्रास होता, मानसिक त्रास होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे घरातलं बंदिस्त वातावरण होतं पहिल्यांदा सुरुवातीला, की मुलींनी बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर 6च्या आत घरातच असलं पाहिजे वगैरे. अशी खूप बंधनं होती. आत्तासारखं जीवन नव्हतं
की घरामध्ये आणि किती माणसं असली तरी सगळ्यांचा स्वयंपाक पाणी वगैरे सगळं घरातल्या घरात करायचं, घराच्या बाहेर पडायचं नाही. एकदा शाळेतून सुटलं की शाळेतून घरात, आणि घरातून मी जेव्हा बाहेर पडले ते डायरेक्ट मी मुंबईलाच लग्न होऊनच गेले होते. त्यामुळे माझा कधी समाजाशी कधी संबंध आला नाही आहे अजिबात. म्हणजे समाजामध्ये जाऊन जास्त फिरायचं किंवा आपण असं नाही. जेव्हा जायचं तेव्हा बागेमध्ये आई वडिलांच्या बरोबरच जायचं, आणि तिथं आम्ही डबे घेऊन जायचो. बागेत वडिलांच्या बरोबर आम्ही खेळायचो वगैरे. वडील तसे होते फ्री खूप अगदी, परंतु आई आणि वडील थोडेसे जुन्या पद्धतीचे असं, म्हणजे त्यावेळेचं वातावरणच खूप विचित्र होतं खरं म्हणजे. त्यामुळे आम्हाला कधी घराच्या बाहेर पडायला मिळालंच नाही अगदी. पण मग लग्न झाल्यानंतर मुंबईत सुद्धा काही लग्न झाल्यानंतर घरामध्ये सुद्धा तिथं पण बंदिस्तच वातावरण होतं. चाळीमध्ये राहिलं होते मी. 10 बाय 12ची खोली होती. त्यामुळे माझा जो पार्टनर होता तो फार संशयी होता. त्यामुळे मला जास्त बाहेर पडता आलं नाही कधी. आणि आमची सासू वगैरे सगळे कोकणामध्ये राहिलं होते. आम्ही दोघेच इथं राहिलं होतं मुंबईमध्ये, लालबागमध्ये एरियामध्ये. आणि त्यामध्ये खूप सगळं वेगळंच वातावरण होतं खरं म्हणजे. आणि अतिशय कष्टाचं जीवन त्या ठिकाणी मी जगले. पण 10 वर्ष तेव्हाही मला शिक्षणाची ओढ होती. म्हणजे माझ्या घरापासून शिरोडकर हायस्कूल खूप जवळ होतं. तर D.Ed करायची इच्छा खूप होती, पण नाही जायचं घराच्या बाहेर असं सांगण्यात आलं. त्यामुळे कधीच नाही. फक्त आम्ही कोकणामध्ये जायचो गणपतीला, तेव्हाच घराच्या बाहेर पडायचं तेव्हा. आणि मग घरामधून फक्त बाजारपेठेमध्ये भाजी वगैरे आणायला एवढंच फक्त. बाकी कधी संबंध बाहेरचा कधी आला नव्हता. पुण्यात आलात त्यावेळेला जसं शिक्षण सुरू केलं तसं मग काही कामही सुरू केलेलं होतं का? हां, मग ते मानसिक खूप खच्चीकरण झालं होतं माझं. आणि मग डॉक्टरांनी आमच्या आईवडिलांना सांगितलं की तिला थोडंसं मोकळं वातावरण द्या तुम्ही. आणि मग नंतर मग आईवडिलांनाही कळलं की आपण ती म्हणेल तसं तिला वागू द्यावं. आणि मग मी थोडंसं बाहेर पडले. आणि नंतर माझी बहिणीची मैत्रीण होती, तिची भाऊज आहे, तिच्याबरोबर मग मी सेल्स गर्लचं काम सुरू केलं. पण तिथं मला खूप एक चांगली मैत्रीण मिळाली. म्हणजे माझा पूर्वार्ध जर म्हटलं ना तर खूपच वाईट होता तसं पाहायला गेलं तर. पण घरातलं वातावरण मला तसं पोषक होतं. पण उत्तरार्धामध्ये मला खूप चांगली माणसं मिळाली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मिळाली ती माझी मैत्रीण म्हणजे निर्मला गायकवाड. तिचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं होतं आणि तिच्या आणि माझ्या वयामध्ये खूप अंतर होतं खरं म्हणजे. पण ती मला खूप सपोर्ट करायची. तिच्याबरोबर मी खूप पुण्यामध्ये फिरले. ती मला खूप गोष्टी दाखवायची वगैरे. नंतर मग जेव्हा मी मुंबईला होते तेव्हा माझी आई साड्यांचा बिझनेस करायची. तर ती मुंबईला यायची आणि भुलेश्वरला माझ्याबरोबर ती साड्या विकत घ्यायचो आम्ही. तेवढं मी तिला करून द्यायचं भाई. भुलेश्वरला मी जायची तिला घेऊन आणि सगळं. तर तो बिझनेस मला माहिती होता. आणि मग आम्ही तो पण बिझनेस आम्ही दोघी मैत्रिणींनी सुरू केला. मग त्यावेळेला धाडसाने मात्र मी मुंबईला एकटी जायची. भुलेश्वरला जायची, साड्या खरेदी करायची, पुन्हा पुण्यात यायची. आम्ही दोघी मैत्रिणी त्या साड्या विकायचो आणि साड्यामध्ये आम्हाला खूप चांगल्यापैकी प्रॉफिट झालं. पण पैसे कमवणं हे काय मला त्यात रस वाटला नाही खरं म्हणजे. तर मी तिला म्हटलं की काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि गंमत अशी झाली की तिला एका सेन्सस ऑफिसमध्ये तिला इंटरव्ह्यू तिचा होता. आणि आम्ही सगळे ह्याला कोरेगाव पार्कला तिचं ऑफिस होतं. तिथं आम्ही ते बॅगा वगैरे घेऊन तिथं गेलो. ती म्हणे की माझा इंटरव्ह्यू आहे तर तू थांबशील का इथे बाहेर. तर म्हटलं हो मी थांबेल, तू इंटरव्ह्यू घेऊन बाहेर ये. तर ती आतमध्ये जेव्हा गेली तर त्यावेळेला खूप तरुण मुलं मुली वगैरे आले ते इंटरव्ह्यू यायला. सगळे कॉलेज शिकलेले होते. आणि मग मी म्हटलं की मग मी एकटीच बाहेर बसले होते. तर मी त्यांना तर तिथला तो शिपाई आला बाहेर आणि म्हणाला की ताई तुम्ही इथं बाहेर बसू नका एकट्या. तर म्हटलं नाही हो, मला काही कॉल आलेला नाही आहे आणि माझं शिक्षण एवढं नाही आहे. पण म्हणे तुम्ही आतमध्ये बसा, तुम्ही काही इंटरव्ह्यू देऊ नका पण आतमध्ये बसा, पण बाहेरचं वातावरण चांगलं नाही आहे. मग मी आतमध्ये बसले, एका खुर्ची त्यांनी मला दिली आणि तिथं मी बसले. मग ते जेव्हा पेपर वाटायला लागले तेव्हा त्यांनी एकाने मलाही पेपर दिला. म्हटलं की मला नको आहे पेपर आणि मला ह्याच्यामध्ये काय काम करायचं, कसं मला करणार मी काम. तर त्याने मला उलटा प्रश्न विचारला की मग तुम्हाला नोकरी नको आहे का. तर मी म्हटलं की नेकीवर पूछपूछ कशाला. म्हटलं की आपल्याला पण संधी जर मिळते तर आपण ती घेऊया. आणि म्हणून मग तो पेपर मी बघितला. पेपर खूप चांगला आणि सोपा होता फार अगदी. मग तो पेपर मी सोडवला आणि तो दिला. त्याने नुसतं तेवढंच नाही केलं,
त्यांनी मला दुसरा एक पेपर दिला आणि मला म्हणाले की ह्याच्यावर तुम्ही अर्ज करा, बर की माझी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी काही आलेलं नाही ना, पण अर्ज करा. मग मी तिथं अर्जही केला. मग त्यावेळेला ते यादव सर म्हणून एक होते आमचे, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि म्हणे की मग तुम्ही काम करताल का आमच्या इथे? तर म्हणे की हो करेल. तेव्हा सेन्ससचं काम होतं बर बर आणि सेन्ससचं काम काय फार अवघड नव्हतं, ते टॅब्युलेशनचं वगैरे काम होतं. तर म्हटलं मी करेल. तर आमच्या त्या गोडाऊनमध्ये, शिवाजीनगरला गोडाऊनमध्ये ऑफिस होतं आणि तिथं माझं काम सुरू झालं आणि तिच्यामुळे मला ती सरकारी नोकरी मिळाली. बर आणि सरकारी नोकरी म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मला आता दारोदार फिरायची गरज नाही आहे. आणि मी घरी त्या आनंदामध्ये घरी आले आणि मी घरी आई वडिलांना सांगितलं. वडिलांना आमच्या खूप आनंद झाला की चला म्हणजे माझी काळजी भेटली असं म्हणाले म्हणजे वडील. नोकरी करायची असं काही ध्यानीमनी नसताना सुद्धा तुमची नसता नोकरी हो, सुरू झाली. अगदी सहज मला ती नोकरी अरे वा. मिळाली अगदी. आणि ती पण सरकारी नोकरी मिळाली. हो. पण ते काय 2 वर्षासाठी होतं. त्यानंतर मग मी म्हटलं की पण त्या नोकरीमध्ये मला रस नाही वाटला. पुष्पाताई नडे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. पुष्पाताईंशी आपण गप्पा मारतो आहोत. पुष्पाताई, तुम्ही नोकरी करायची नाही म्हणून मामलेदार कचेरी नोकरी मिळालेली असतानाही त्याच्याकडे पाठ फिरवलीत आणि मग त्याच्यानंतर थेट समाजकार्याकडे वळलात की काय केलं नेमकं? मग मी ह्याच्यामध्ये सेन्ससमध्ये होते त्यावेळेस यादव सर होते आमचे. तर त्यांनी आमच्या घरी 2-3दा आले होते आणि माझे भाचे कंपनी माझ्या अवतीभोवती असायचे, छोटे छोटे लहान भावांची मुलं. त्यांनी ते चित्र बघितलं होतं आणि ते म्हणाले की तुम्हाला लहान मुलांची आवड आहे का? म्हटलं मला खूप आवड आहे लहान मुलांची. तर म्हणे की मग मी तुम्हाला एक दाखवतो सेंटर म्हणून. मग त्यांनी मला SOS चिल्ड्रन व्हिलेजला घेऊन गेले एरोड्यामध्ये. बर आणि ते बालग्राम त्यांनी मला दाखवलं आणि मला ती कल्पनाच फार आवडली. विनासायास 10 मुलांची आई व्हायचं. तिथं सगळ्या सुविधा, मोठा बंगला, प्रत्येकाच्या खोल्या वेगळ्या, स्वयंपाकघर वेगळं, देवघर वेगळं, मदर्स रूम वेगळी वगैरे आणि खूप छान वातावरण, अतिशय सुंदर. आणि मग तिथं गेल्यानंतर की डॉक्टर हर्मन मायनर यांची ही कल्पना आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी हे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू केलं होतं सुरुवातीला. बर आणि नंतर मग ते सगळं दिल्लीमध्ये, मग पहिलं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा दिल्लीमध्ये पहिलं बालग्राम सुरू झालं. बर आणि नंतर मग पुण्यामध्ये ते असं एका तिथले जे काही आईजी होते तर ते असं एका हॉटेलमध्ये बसले होते आणि ते म्हणाले की इथं पण खूप अनाथ मुलं दिसतात आहे पुण्यामध्ये, पण ह्यांच्यासाठी जागा आपल्याला मिळेल का? आपण पैसा खर्च करू परंतु जागा मिळेल का? तर त्यांच्या मागच्या बाजूला ह्याचे आपले जेलचे हे आईजी जे होते जाधव साहेब ते बसले होते. आणि त्यांना ती कल्पना, त्यांनी ते सगळं ऐकलं आणि ते उठून त्यांच्याजवळ गेले. ते म्हणाले तुम्हाला मी जागा देतो आणि की मी तुम्हाला सेवा करणारे सेवेकरी पण देतो. आणि इथं गरज तशी आहे. कसं आईजी जे होते ते खूपच सामाजिक जाण असलेले होते आणि त्यांनी ते बालग्राम तिथं सुरू केलं 1979 मध्ये. आणि मग मी त्या ठिकाणी गेले आणि तिथे सुरू झाल्यानंतर मग बघितलं की खूप छान आहे. मला ती कल्पना आवडली, पण वडिलांना ते कल्पना अजिबात नव्हती मान्य. वडील म्हणाले की ते अनाथांचं काम आहे, आपण नाही ते करायचं, तू काय आमची काय अब्रू घालवतेस का? तर मी मोठ्या भावाला म्हटलं की तू एकदा माझ्याबरोबर चल, तू पहा, तुला नाही तू म्हणालास तर मी नाही करणार, पण तुमच्या शब्दाबाहेर मी नाही आहे. तर भाऊ माझा मोठा आला माझ्याबरोबर, त्यांनी बघितलं, त्याला ते वातावरण फार आवडलं. आणि मला कसं की सिक्युरिट जागा मला माझी होती, कारण मला खूप समाजाची भीती असायची. मला ते पण आवडलं आणि 10 मुलांच्या सेवेमध्ये आपला खूप चांगला वेळ जाईल आणि मुलं चांगल्या पद्धतीने समाजातली उभी राहतील, हाही मला फार कल्पना आवडली. आणि नंतर मग ते काम सुरू केलं मी. भावाने परवानगी दिली, वडिलांना पण नाकोशीने त्यांनी परवानगी दिली. मग मी तिथे राहायला गेले, पण घर सोडावं लागलं मला, कारण ते काम पूर्ण वेळ करायचं होतं. ते मी काम सुरू केलं आणि जवळजवळ मी 6 वर्ष तिथं काम केलं. 6 वर्ष काम केल्यानंतर मग घरातले सगळे म्हणायला लागले की आता बाद झालं तुझं सामाजिक कार्य, घरी आहे. खूप आग्रह करायला लागले. म्हटलं की आपण घर तोडूनही चालणार नाही, म्हणून मग मी घरी गेले. 1 वर्ष थांबायचं म्हणून सांगितलं सामाजिक कार्यातून, पण 1 वर्ष नुसतं वाया घालवायचं नाही. मग त्या 1 वर्षामध्ये मी फर्ग्युसन कॉलेजला गार्डनिंगचा कोर्स पूर्ण केला. मला फुलांची मुलांची आवड होती. मग तो गार्डनिंगचा कोर्स केला 1 वर्षाचा आणि त्याचबरोबर मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्सही केला.
बघूया म्हटलं पुढे काय होईल ते होईल. पण तिथं बालगृहामध्ये असताना माझी ओळख एका खूप चांगल्या जेलमध्ये सुपरिटेंडेंट होते नाना जोशी म्हणून, त्यांची ओळख झाली. बर बर आणि त्यांनी मला आध्यात्मिक बैठक शिकवली होती. बर आणि ते म्हणायचे की तू मुलांचं जेवण करताना की असं म्हण की हे मी माझ्या रामासाठी करते आहे. हां. आणि जितक्या सात्विक भावनेने तुम्ही जे स्वयंपाक करताल तितकी तुमची सात्विक वृत्तीची मुलं तयार होतील. आणि मला खरं तो खूप चांगला अनुभव आला. आणि नाना जोशी माझे गुरु झाले खरं म्हणजे. बर 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 आणि नंतर मग मी बघितलं की बालगृहामध्ये 200 मुलं होती. पण त्या 200 मुलांमध्ये माझ्याकडे जी 10 मुलं होती हां हां त्यातल्या मुलांवरती जे काही मी संस्कार केले होते त्या 6 वर्षामध्ये, तर त्यातली माझी जी मुलगी होती सुरेखा सातपुते, बर ही डबल PhD झालेली आहे. अरे वा आणि पुणा युनिव्हर्सिटीमध्ये ती आता लेक्चरर आहे. बर छानपैकी. तुम्ही स्वरूपवर्धिनीशीही जोडल्या गेलेल्या आहात. किंबहुना नंतरचा प्रदीर्घ काळ तुम्ही स्वरूपवर्धिनी बरोबर काम केलं. बरोबर. हां. तर ते कसं काय सुरू झालं त्याच्याविषयी सांगा आता. मग मी नानांच्या मागे लागले की नाना मला काम घरात बसून राहायचं नाही आहे. हां आणि नुसतं घरात बसून आपलं आयुष्य वाया घालवायचं नाही मला. माझं आयुष्य कोणासाठी उपयोगी पडलं पाहिजे, तर त्याचा काहीतरी उपयोग आहे, आपण चीज व्हायला पाहिजे. तर नाना मला म्हणाले की तू अशी अशी संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे, पण तू ये. म्हटलं नाही सर नाना, मी येणार नाही तिथे, कारण शिक्षणाचा माझा 36 आकडा. तर म्हटलं की मी तिथं काय येणार नाही आहे. तर म्हणे की तू येऊन तर बघ. मग मी म्हटलं की ठीक आहे. मग नानांच्या आग्रह खातर मग त्या मुलांचं लॉ कॉलेजला शिबिर होतं, ते शिबिर बघायला मी गेले. पण नेतृत्व कसं असावं, मुलं कशी घडतात, हे चित्र मी तिथं पाहिलं. एका शिट्टीवरती 150 मुलं एकदम पिनड्रॉप सायलेन्स होऊ शकतात ही कल्पना. आणि छोटा मुलगा अगदी म्हणजे ज्यांनी 10वीची परीक्षा नुकतीच दिलेली आहे तो मुलगा त्या ठिकाणी 150 मुलांचं शिबिर घेत होता. आणि अशा पद्धतीचे मुलं जर तयार होत असतील तर ह्या ठिकाणी आपण काम करायचं असं मी म्हटलं. आणि माझी मैत्रीण पण माझ्याबरोबर आली होती आणि तिला पण ती कल्पना आवडली. ती म्हणाली की खूप छान काम आहे पुष्पा, तू इथं काम कर, म्हणजे माझी पण तुझी गाठ होईल. कारण बालगृहामध्ये ती मला भेटू शकत नव्हती ना. पण ह्या ठिकाणी तिची माझी गाठ पडली. आणि नंतर मी नानांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करायला आले. आणि केशाभाऊ पटवर्धन म्हणून जे संस्थापक आहेत, तर ते जे संस्था जी आहे की त्यांना मी म्हटलं की सर मला इथं काम करायला आवडेल. त्यांची बैठक चालू होती. ही संस्था नेमकं काय काय काम करते त्याच्याविषयी पण थोडं सांगा. हां. आणि मग म्हणजे तुम्ही त्या कामामध्ये कशा काय सामावून गेला. ही संस्था जी आहे ही तळागाळामध्ये जी टॅलेंटेड मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, म्हणजे RD शाळेमध्ये आमचे केशाभाऊ पटवर्धन हे मुख्याध्यापक होते. आणि RD शाळा ही पुण्याच्या पूर्व भागामध्ये, आणि पूर्व भागातली मुलं त्या शाळेमध्ये जायचे. RD शाळा म्हणजे राजा धनराजगिरी हायस्कूल. बरोबर. हां. आणि त्या शाळेमध्ये ती मुलं जायची. आणि मी त्यांच्या लक्षात आलं की शिक्षण अतिशय हाडाचे शिक्षक होते केशाभाऊ. आणि त्यांनी त्या मुलांचं नेचर बघितलं की ही मुलं अत्यंत हुशार आहेत, परंतु ह्यांची हुशारी कोणी मार्गदर्शन करणारे नाही आहेत, त्यामुळे ती वाममार्गाला जाते आणि त्यातून समाजकंटक लोक तयार होतात. त्याच्यापेक्षा ते समाजप्रेमी कसे होतील आणि समाजाच्या कार्यासाठी कसे येतील याच्यासाठी आपण काम करायचं. म्हणून ते रिटायरमेंटची वाट बघत होते. 1979ला ते स्वतः रिटायर झाल्यानंतर त्यांचे आणि ते आणि त्यांचे काही मित्र म्हणजे राजाभाऊ लवळेकर वगैरे हे सगळे एकत्र आले. त्यांनी एक विचार आणि 1979ला त्यांनी ही संस्था सुरू केली की अशा हुशार मुलांसाठी आपण काम करायचं जी तळागाळामध्ये राहतात. की अतिशय 8x10ची खोली त्यांची, घराला मोरी नाहीच आहे, खिडकीसुद्धा नाही आहे, दरवाजा उघडला तर आतमध्ये उजेड आणखीन हवा येऊ शकते. अशा खोल्यांमध्ये राहणारी ही मुलं, छोट्या छोट्या घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहणारी, 17 लोक एकाच घरात राहणारी. पण मुलं मग अभ्यास कुठे करणार वगैरे असा सगळा प्रश्न, म्हणजे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. आणि केशाभाऊंचं असं होतं मत की त्यामध्ये मुलांना आपण 15 विषयांचं शिक्षण द्यायचं. म्हणजे अप्पासाहेब पेंडसेंच्या बरोबर त्यांनी खूप छानपैकी प्रबोधिनीमध्ये काम केलं होतं. आणि अप्पासाहेब त्यांना म्हणायचं की तू इथेच काम कर कुठेतरी. त्यामुळे की नाही, मला सदाशिव पेठेमध्ये काम नाही करायचं. पुण्याच्या पूर्व भागामध्ये तिथं जे हुशार आणि सोपी डोक्याची मुलं जी आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचं. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातली गुणवत्ता भरपूर आहे आणि मार्गदर्शन मिळत नाही. अगदी बरोबर. अशा मुलांना वाढवायचं आणि पुढे विकसित करायचं अशा दृष्टीने
आणि त्यातून जवळजवळ आत्ता हजारो मुलं आणि मुली छानपैकी बर तयार आहेत. सामाजिक जाण असलेली मुलं की जी केशाभाऊ गेल्यानंतर आता त्यांची ती संस्था ते स्वतः चालवतात आहे. बर 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 आणि त्याच उद्दिष्टाने त्याच पद्धतीने ती संस्था आता कार्यरत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय नेमकं सुरू हां, केलं तिथे आता ही गेल्यानंतर? जी संस्था सुरुवातीला होती ती संध्याकाळची होती. हां सायंकाळी 3 तास मुलांना चिंतन, मनन, पाठांतर, सुलेखन, शुद्ध लेखन, वाचन वेग, नेतृत्व, वक्तृत्व आणि याच्याबरोबर सायन्स, गणित आणि इंग्रजी बर यांचं एकूण 15 विषयांचं शिक्षण ह्या मुलांना द्यायचं. अविरत 365 दिवस एकही दिवस खाडा न करता काम चालायचं. आता माझी भूमिका नेमकी काय, कारण मी तर ते करू शकत नव्हते, परंतु मग सरांनी इमारत बांधली होती मुलांना अभ्यासाला स्वतःची जागा असावी म्हणून. बर बर पण त्या इमारतीमध्ये कसं की ही जी संस्था आहे लोकांच्या देणगीवर चालते. मग समाजाने दिलेला जो पैसा आहे तो पैसा समाजाच्या व्याजाच्या मोबदल्यात सेवेच्या मोबदल्यात उभा राहावा. मग तशी सेवा आपण समाजाला देता आली पाहिजे आपल्याला. बरोबर आणि नेमक्या त्याच वेळेला 88 मध्ये माझा तिथं प्रवेश झाला. बर आणि मग सर म्हणाले की तुम्ही काय करू शकणार इथे. तर म्हटलं मी नुकताच माझा गार्डनिंगचा आणि बालवाडीचा कोर्स झालेला आहे आणि लहान मुलांची मला आवड पण आहे, कारण बालगृहामध्ये मी 6 वर्ष काम केलेले आहे. तर मी इथं बालवाडी सुरू करू इथे. तर म्हणे करा, काय हरकत नाही आहे. आणि मग मी म्हटलं की काय हरकत नाही, इतका कसं काय मला लगेच परवानगी दिली, माझा इंटरव्ह्यू नाही घेतला, काही नाही केलं वगैरे. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, मला वाटलं की मुलं तयार आहेत आता, म्हणजे म्हणून दुसऱ्या दिवसापासून आपण बालवाडी घ्यायची असं म्हणून मी दुसऱ्या दिवशी गेले अगदी तयारीनिशी. आणि म्हटलं की सरांची वाट बघत बसले. म्हटलं सर मुलं कुठं आहेत. तर त्यांनी मला एका खिडकीत उभं केलं. माझ्या मागे ते उभे राहिले. त्या समोर मोठी झोपडपट्टी होती. बर जवळजवळ 550 झोपड्या होत्या तिथे समोर. बर बर तिथं मुलं आहेत म्हणे आपली. म्हटलं आपली मुलं म्हणजे शोधून आणायची आपण. म्हटलं अरे बापरे, म्हटलं हे तर फारच अवघड आहे. म्हणजे बालवाडीचा श्री गणेशच तुमच्या श्री गणेशा तिथे झाला करायचा माझा. होता, हां. आणि मग जवळजवळ मी त्या वस्तीमध्ये 3 महिने फिरत होते. सुरुवातीला प्रचंड भीती वाटत होती, मनामध्ये इतकं दडपण आलं होतं की एकतर आपण समाजामध्ये भिडून कसं काय काम करायचं हे माहितीच नव्हतं, माझा पिंडच नव्हता तो खरं म्हणजे. पुष्पाताई, तुमचा हा श्री गणेशा कसा झाला हे तुम्ही सांगितलंय. पुढची वाटचाल आम्हाला ऐकायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला एक छोटी विश्रांती घ्यायची आहे. मैत्रिणींनो, पुष्पाताई आपल्याला त्यांचं नवं काम कसं सुरू झालं ह्याच्याविषयी सांगतायत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुष्पाताई, तुम्ही बालवाडी सुरू करायची ह्या विचाराने संस्थेमध्ये गेलात, इथपर्यंत तुम्ही सांगितलं. याच्यानंतर पुढे काय काय झालं? बालवाडी सुरू करायचं म्हणून मी तिथे गेले आणि की मला सरांनी परवानगी दिली आणि मला म्हणाले की मग त्यांनी मला म्हटलं की मुलं कुठे आहेत. म्हटलं मी बालवाडीसाठी आले इथे, पण मुलंच नाही आहे तिथे म्हटलं. मग त्यांनी मला एका खिडकीत उभं केलं, बर ऑफिसच्या खिडकीजवळ उभं केलं आणि मला म्हणाले की समोर आपली मुलं आहेत. म्हटलं आपली मुलं तिथं कशी काय. तर म्हणाले तिथून गोळा करून आणायची मुलं. बर म्हणजे मी बालगृहामध्ये 4 भिंतीमध्ये मी काम केलं होतं आणि आता डायरेक्ट जाऊन समाजामध्ये भिडून काम करायचं हा पिंड काय माझं नव्हता खरं म्हणजे. पण म्हटलं की आता आपण स्वीकारलेलं आहे तर ते सोडायचं नाही, प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं आहे ना आपल्याला. मग गटाळा खायला लागलं तरी हरकत नाही, पण जायचं तिथे. आणि म्हणून मग मी तिथं जायला सुरुवात केली. एका कार्यकर्त्याला बरोबर घेतलं आणि गेले. पहिल्या दिवशी मी फिरले तिथे, पण इतकं म्हणजे ओंगळवाणं दृश्य वस्तीमध्ये, कारण तिथे टॉयलेटची सोय नसायची लोकांसाठी. लोक कुठेही जाऊन बसायची, लहान मुलं बाहेरच बसायची. ओंगळवाणं सगळं दृश्य होतं सगळं. म्हणजे मी बघूनच मला कसं तरीच वाटलं, म्हणजे असं की नंतर मला दुपारी मी डबा खाऊ शकले नाहीत त्या सगळ्या हे वातावरणामुळे. कशी तरी मी घरी वर्धिणीत आले आणि बसले शांतपणे पाणी पिऊन. नंतर म्हटलं की काय करायचं विचार केला, पण म्हटलं की नाही आता माघार नाही घ्यायची. दुसऱ्या दिवशी परत आले मी आणि म्हटलं की आता कोणाला बरोबर घेऊन जायचं नाही, आपणच जायचं. आणि असं करता करता मी ज्या रस्त्याने मी जायची त्या रस्त्याने कधीच परत आले नाही. दुसऱ्याच रस्त्याने मी बाहेर पडायची, कारण मी ज्या रस्त्याने बाहेर पडायची तेव्हा माझ्या मागे माझी स्वरूपवर्धीची बिल्डिंग असायची आणि जेव्हा बाहेर पडायची तेव्हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी देवकर गॅरेज दिसायचं, वेगळा रस्ता दिसायचा. म्हटलं हे काय आपण गेलो तर मग चुकतोय की काय आपण. पण नंतर म्हटलं की ह्याला पुष्कळ दरवाजे आहेत ह्या झोपडपट्टीला. आणि मग नंतर धाडस करून 1 महिना 2 महिने गेले
मला फक्त 2.5-3 महिन्याने 12 मुलं फक्त मिळाली. बर. आणि मग म्हटलं की आता सर म्हणतील की बास झालं तुमचं आणि मग तुम्ही आता घरी जा. कारण 12 मुलांची कोणी बालवाडी सुरू करतं का संस्थेमध्ये. मी सरांना भीत सांगितलं की मी असं डोकं लावून धरून बसले होते. म्हटलं सर म्हणाले की काय झालं का तुमचं. म्हटलं नाही सर फक्त 12 मुलं. अरे वा म्हणाले की खूप छान, 12 मुलं आहेत ना. बर. 1200 व्हायला काही वेळ लागणार नाही, करा सुरुवात उद्यापासून. उद्यापासून म्हणजे उद्या 15 जुलै. तर म्हटलं हो. तर नेमकं आम्ही म्हटलं सुरू करायची मी सगळी तयारी केली. दुसऱ्या मजल्यावरती 203चा रूम मला म्हणाले की इथं तुम्ही बालवाडी घ्या. त्या बालवाडीवरती नाव वगैरे लिहिलं वर्गा म्हणजे दरवाजावरती. आणि सुरू करायचं म्हणून माझ्या समोर ती 12 मुलं सतरंजीवर बसलेली, त्यांचे पालक आणि त्यावेळेसचे आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते म्हणजे जे आत्ता अध्यक्ष वगैरे आहेत, कार्याध्यक्ष वगैरे आहेत, ते सगळी मुलं मागे बसलेली. आणि आमचे शिरीष पटवर्धन, तर त्यांनी सगळी माहिती सांगितली की आमच्या पुष्पाताई काय काय करणार आहेत, आपण बालवाडी तर का सुरू करतो, तर त्यांनी सगळी माहिती सांगितली. आणि मी मनाने सगळी तयारी केली की हो आपणही बोलू शकतो, त्यात विशेष काय. म्हणून मग ते म्हणाले की आता आमच्या पुष्पाताई बोलतील आणि त्या सांगतील की बालवाडी कशी घेणार आहेत ते. मी तिथे गेले, सगळं समोर बघितल्यानंतर म्हटलं नाही, म्हटलं मी काय बोलू शकत नाही म्हटलं. बर. असं मी त्यांना म्हटलं आणि मी परत बाहेर आले. मग शिरीष प्रधानांनी मला सावरलं आणि मला म्हणाले की आमच्या पुष्पाताई जास्त बोलत नाही पण त्या कृती खूप छान करतात, ते काम करून दाखवतील. असं म्हणून थोडंसं मला ते थोडंसं बरं वाटलं. पण म्हटलं की हे काय बरोबर नाही, हा आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि नंतर मग मुलांची बालवाडी सुरू झाली. मुलांचे पालक आणून सोडायला लागले. पण आणून सोडायला लागले ते कसे, मुलगा मुलगी झोपेतून जशी उठते तसेच ते बालवाडीमध्ये आणून सोडायला लागले. बरं. आणि मग सकाळी मग ते त्यांचं सगळं ते बघितलं की मुलांना इतकं घाणेरड्या अवस्थेमध्ये मुलं असायची. बायकासुद्धा इतक्या ओंगळवाण्या साड्या नेसलेल्या असायच्या, कधी कधी गाऊनवरच द्यायच्या. म्हटलं हे सगळं चित्र बदलायचं म्हणजे फार अवघड आहे. पण म्हटलं बदलूया हळूहळू, काही नाही, आपण तर माघार नाही घ्यायची. असं म्हणून त्या मुलांना आंघोळ घालण्यापासून सुरुवात केली. स्वच्छताचे धडे सगळं अगदी म्हणजे त्यांना उन्हाच्या बाटल्या त्या बायकांना दिला, रात्री मुलींच्या डोक्यात घाला आणि हात बांधून ठेवा त्यांचे. तर कशाला ताई हे, तर म्हटलं त्यांच्या डोक्यामध्ये जे काही झालंय ना त्यामुळे त्यांचं डोकं चालत नाही, नुसतं खाजत बसतात, रक्त पितात म्हटलं त्यांचं ते. तर म्हणे की करा म्हटलं तुम्ही, आणि त्यामुळे पोटही साफ होत नाही. मग त्यांनी आता पटलं ते हळूहळू, ताई आमच्याच मुलांसाठी बरंच करतात ते, असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग हळूहळू मी म्हटलं की तुम्ही सुद्धा थोडंसं अंघोळ स्नान वगैरे करून येत जा म्हटलं इथे. कारण म्हटलं की शेवटी आईकडे बघून मुलं शिकतात म्हटलं. आई सकाळी उठून आंघोळ केली, सुचिरभूत झाली, देवाला नमस्कार केला की मुलं हे सगळं पाहतात आणि मुलं ही अनुकरणप्रिय असतात. तुम्ही जसे वागाल तशी तुमची मुलं तयार होतील. आमच्याकडे काही 3 तास तुमची मुलं येणार, बाकी सगळे तास तुमच्याकडे 21 तास तुमच्याकडे असणार आहे. तुम्ही विचार करा म्हटलं, मी सांगायचं काम करणार आहे, माझ्या ज्याने होईल तेवढं मी करेल, पण जास्त काळ मुलं तुमच्याकडे, फक्त आपला मुलगा आदर्श व्हावा, आपला मुलगा चांगल्यापैकी नेता व्हावा वगैरे हे कधी होणार आहे म्हटलं, तुम्ही व्यवस्थित असाल तेव्हा होणार आहे. मग हळूहळू त्यांना पटायला लागलं. आणि नंतर मग तर आमचा 4था होता, खाली उतरला की 4था होता मोठा. आणि मग त्यांना ते वातावरण खूप आवडायला लागलं. आणि मग नंतर म्हटलं की मी म्हटलं आधी मुलं देत नव्हतात मला आणि आता घरी जायला तयार नाही, तुम्ही घरी जा म्हटलं आता तुम्ही. म्हणजे शाळेचं प्राथमिक शिक्षण देता तुम्ही त्यांना जीवनातलं पण प्राथमिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग म्हटलं की म्हणून मग त्या रमायला लागल्या तिथे. आणि म्हणे की ताई आम्हाला इथं खूप बरं वाटतं. तर बरं का वाटतं, मग विचार केला की त्यांची जी घरं आहेत ती पत्र्याची घरं आहेत. बरं, पत्र्याची घरं इतकी चिटकून आहे की एकमेकांची घरात दुसऱ्याकडे काही भांडं वाजलं तर इकडं ऐकायला येतं, आवाज कळतं तर इकडं सगळं ऐकायला येतं. आणि मध्ये फक्त एक पत्र दुसऱ्या घरांच्या मध्ये. आणि दरवाजा उघडला तर आतमध्ये हवा आणि उजेड येणारं घर. घरामध्ये मोरी नाही आहे. दारात आपण पाऊल टाकलं तर जाळी आहे मोरीसारखी. आणि बाई सकाळी पहाटे उठून त्याच्यावरती जाळीवर बसून आंघोळ करते. म्हणजे किती वाईट अवस्था ह्या घरामध्ये. म्हणून मग त्यांना आमचं वातावरण का आवडलं, उजेड भरपूर, स्वच्छता फार छान, आपली मुलं खूप छान घडतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वस्तीमधली मुलं जेव्हा वातावरणामध्ये आली चांगली तर त्यांच्या तोंडातून अजिबात अपशब्द निघाला नाही. म्हणजे मुलं चांगली बोलायला लागली.
कारण आमचे जे कार्यकर्ते एकमेकांशी संध्याकाळचं कार्यक्रमाचं बोलायचं आहे ना, काय रे तुझं लागलं का, ते ग्राउंडची व्यवस्था लागली का, व्याख्यान व्यवस्था कधी आहे, मग शनिवारी कोणाचं व्याख्यान आहे, रविवारी कुठे जायचं आहे मुलांना घेऊन वगैरे, हे सगळं बोलायचं आहे ना एकमेकांशी. तर त्यांना वाटायचं की आमची एवढी मोठी मोठी मुलं आहेत काय काय ठिकाणी, पण ते किती घाणेरडे शब्द बोलतात. आणि ही त्याच वयाची मुलं पण किती सुंदर बोलतात एकमेकांशी, शिव्या देत नाही वगैरे, हे त्यांना फार आवडायचं. महिलांसाठीचं जे काम सुरू केलं ते कसं काय केलं मग ह्याच्यातनं? मी खरं सांगू का तुम्हाला की मला महिलांच्यामध्ये फार रस नव्हता. बर कारण काय की महिलांवरती माझा विश्वास नव्हता. बर कारण आपण काही सुरू करू आणि त्याला महिला साथ देतील ह्याची गॅरंटी नव्हती. कारण कधीतरी काय एखादं व्याख्यान असेल तर तुम्ही ऐकायला या म्हटलं की तुम्ही आम्हाला काय देणार, मग आम्हाला काय मिळणार आहे, असं त्यांची ही आशा आहे. तर ह्या महिला काय, आणि आता मला माझ्या मागे लागायला लागल्या की आमच्यासाठी काहीतरी सुरू करा, आम्हाला पण चांगलं शिकायचं आहे. बर आणि आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे. तर मग त्या रोज मागायला लागायच्या, माझ्या जायच्याच नाही. आणि मग मी किशा भाऊंना म्हटलं की किशा भाऊ, सगळ्या महिला असं असं माझ्या मागे लागलेत, काय करूया. तर त्या म्हणाल्या की मला कुंतीताईंना तुम्ही विचारा, किंवा कुंतीताई आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या. मग मी कुंतीताईंना फोन करून विचारलं की म्हटलं तुम्ही एकदा येऊ शकाल का इकडे. तर म्हणाले की आल्या त्या. म्हणे मी म्हटलं की काय आहेत, महिलांना खूप मागे लागले हे सगळं पालक महिला ज्या आहेत ना, की आमच्यासाठी काहीतरी सुरू करा, आम्हाला इथं यायचं आहे. म्हणजे समोरच्या वस्तीतल्या महिलांना मुलांना आपल्या वातावरणाचा खूप परिणाम चांगल्यापैकी झाला. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला काहीतरी, तुमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला काहीतरी शिकायचं आहे, आम्हाला पुढे यायचं आहे, असं प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ लागलं. आणि मग कुंतीताई म्हणाले की आपण एक काम करूया. मग त्यांनी त्यांची मैत्रीण गोडबोलेबाई आणि चंद्रताई दलया ह्यांनी स्त्री हितकारणीमध्ये बरीच वर्ष काम केलं होतं महिलांमध्ये, मुंबईमध्ये. आणि त्यांना अनुभव पण होता चांगल्यापैकी. आणि अशा तिघी चौघीजणी आल्या, आणि डॉक्टर कानिटकर म्हणून त्या पण आल्या होत्या. आणि मग त्या म्हणाले की सगळ्या महिलांना तू एक दिवस बोलव, आम्हाला सांग, आम्ही येऊ. मग मी म्हटलं की सगळ्यांनी असं असं अमुक तारखेला या, एकत्र जमा, आपण बोलूया आपण आणि ठरवूया तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्याकडे जागा आहे, पैसा आपण बाहेरून लोकांकडनं घेतोच आहोत, तुमच्यासाठी आणखीन घेता येईल आणि शिक्षक वर्ग पण मिळवता येईल, तर तुम्ही अमुक ठिकाणी या. आता वास्तविक 12 मुलं माझ्याकडे, आणि 12 मुलांचे काहीतरी फळ नंतर वर्षाखेर 24 मुलं झाली, तो भाग वेगळा. आणि फार तर 24 किती 48 लोक येतील, पण 70 महिला जमा झाल्या. बर आणि या 70 महिलांमध्ये वय वर्ष 18 ते वय वर्ष 70 पर्यंतच्या महिला होत्या. बर बर आणि आम्हाला इथं यायचं आहे, काहीतरी आम्हाला शिकवा. मग प्रत्येकीला विचारलं वैयक्तिक की तुम्हाला काय शिकायचं आहे आणि तुमच्यासाठी आम्ही काय सुरू करूया. मग त्या तरुण मुली होत्या, त्या म्हणाल्या की ब्युटी पार्लर सुरू करा, काही म्हणाल्या की टायपिंगचा वर्ग सुरू करा, काही म्हणाल्या की शिवण क्लास सुरू करा, काही म्हणाल्या की आम्हाला लिहिता वाचता येत नाही आहे, आम्ही सही करत नाही आहे, आम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला सही करायला मिळालं पाहिजे, आम्हाला लाज वाटते अंगठा देताना, तर आमच्यासाठी काहीतरी वर्ग सुरू करा. आणि असं सगळं बोलत असताना काही मुस्लिम महिला पण होत्या. बर आणि त्या मला म्हणाल्या की पुष्पा ताई आप करेगी वो तो सब मराठी लोगों के लिए रहेगा, हम तो उर्दू में पढ़े लिखे हैं, हमें तो मराठी बिल्कुल आती नहीं, लेकिन हमें भी आगे जाना है. तर म्हटलं ठीक आहे, आपण करूया प्रयत्न. पुष्पाताई, या सगळ्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही काय काय सुरू केलं हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. फक्त एक छोटी विश्रांती घेऊया. मैत्रिणींनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. पुष्पाताई, तुम्ही सगळ्या महिलांना एकत्र केलंत आणि त्यांनी आम्हाला काय शिकायचं आहे हे सांगितलं, तिथपर्यंत आपण बोललेलो आहोत. याच्या पुढे तुम्ही प्रत्यक्ष मग काय केलं? प्रत्यक्षामध्ये मग आम्ही सुरुवातीला होम नर्सिंगचा वर्ग सुरू केला, शिवण वर्ग सुरू केला, प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केला आणि उर्दू महिलांसाठी मराठी भाषेचा वर्ग सुरू केला. अरे वा. आणि मग त्यामध्ये त्या रमायला लागले चांगल्यापैकी. आणि मग लक्षात आलं की मग मला म्हणजे जी माझी नाराजी होती, महिलांच्यावरती विश्वास नव्हता, त्या महिलांनी मला अवाक केलं की त्या 60 महिलांनी शिवण वर्गामध्ये नाव दिलं. आणि त्यावेळेला आम्हाला ढवळे मॅडम म्हणून मिळाल्या. त्या इतक्या सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या ढवळे मॅडम. कोथरूडवरून त्या यायच्या गाडीवर आणि त्यामुळे की तू काही काळजी करू नकोस, या 60 महिलांचा मी शिवण वर्ग घेते. बर. त्यांनी 15-15ची बॅच केली, 4 वर्ग केले आणि दिवसभर त्या 4 वर्गाचं काम करायच्या. बर. आणि त्यांनी सगळ्यांना शिवण छानपैकी शिकवलं.
आणि मला वाटतं ह्या शिवण वर्गापासून आता फॅशन डिझायनिंग पर्यंत मग तुमची पुढे झेप फॅशन डिझायनिंग गेलेली गेली, आहे. नंतर बॅग मेकिंगचा वर्ग सुरू केला. अरे वा. ह्या सगळ्या वर्गातून, शिवण वर्गातून आमच्या अनेक महिला शिकल्या. म्हणजे आज तागायत जवळजवळ 2,500-3 हजार महिला शिकल्या. बर. प्रत्येकीने आपापली दुकानं वगैरे थाटलेली आहेत. तर आमचा जो होम नर्सिंगचा वर्ग होता हां, ना, हां. तो 6 महिन्याचा वर्ग होता. बर. मी सरांना म्हटलं की आपण होम नर्सिंगचा वर्ग त्यांना देतोय, त्यांना 6 महिने ते आपल्याला तिथं देतात आहे, पण ह्या मुलींना कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम मिळेल. गंमत म्हणजे त्यांचे मित्रमंडळी खूप होते, डॉक्टर वगैरे किशाबांचे. त्यांनी मला मुळे डॉक्टरांचं नाव सांगितलं. हो. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये. मग दीनानाथ हॉस्पिटलमध्ये मी गेले आणि सरांना सांगितलं की अशा अशा मुली आमच्या तयार आहेत, होम नर्सिंगचा कोर्स त्यांचा झालेला आहे, सगळ्यांना पाठवून दे माझ्याकडे. बर. त्या ठिकाणी त्या 17च्या 17 मुलींना मी पाठवलं. त्या काळामध्ये त्यांना 500 रुपये पगारापासून सुरुवात झाली. बर. आणि नंतर मग त्या मुली तिथं चांगल्या रमल्या. म्हणजे हॉस्पिटलायझेशन नेमकं काय असतं, पेशंटशी कसं बोलायचं, पेशंटच्या रिलेटिव्हशी कसं बोलायचे, डॉक्टरांशी कसं संपर्क ठेवायचे, ट्रे कसा भरायचा, प्रत्येक ऑपरेशनचा ट्रे कसा वेगळा असतो, टीपीआरचा ट्रे कसा असतो वगैरे अनेक गोष्टी त्या तिथं शिकल्या छानपैकी. खूप बारकाईने हळूहळू माहिती माझं झाली. पण नॉलेज त्यामधलं वाढलं बर. की नेमकं नर्सिंग म्हणजे नेमकं काय असतं मलाही माहिती नव्हतं ना, पण तेही माहिती झालं. आणि नंतर मग डॉक्टर लोक मला म्हणायला लागले की पुष्पाताई तुमचा कोर्सचं कालावधी वाढवा. मग आमच्याकडे सुदैवाने काय झालं की बानुकोजींची खूप चांगली मैत्री होती सरांशी. आणि डॉक्टर कलबाग मॅडम म्हणून ज्या होत्या की त्या केम हॉस्पिटलमध्ये प्रिन्सिपल होत्या आणि त्या नेमक्या आम्हाला मिळाल्या. त्या तिथून रिटायर झाल्या आणि त्या आमच्याकडे आल्या आणि त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला छानपैकी. बर. आणि होम नर्सिंगचा, आणि इतका सुंदर केलं की तो NMचा अभ्यासक्रम सगळा होता. बर. बर. आणि तो म्हणाले की आपण ह्यांना शिकूया. आणि नंतर आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये फार बदलही करावा लागला नाही. आता आमचा असिस्टंट नर्सिंग कोर्स आहे पूर्ण वर्षाचा, पण तो त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम सुद्धा आम्ही राबवतो. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर त्यांचाही अभ्यासक्रम आम्ही राबवतो. आणि ह्या कोर्समधून अनेक मुली शिकल्या, महिला शिकल्या. गंमत म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठं समाधान मिळालं. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये ह्यातले काही चांगले अनुभवही असतील तुमच्या गाठी. उर्दू महिलांसाठी आम्ही मराठीचा वर्ग सुरू केला. वर्ग. त्या वर्गामध्ये 10वी पास झालेली उर्दू शिक्षण घेतलेली महिला जिची बालवाडीमध्ये मुलगी माझ्याकडे येत होती. तर ती म्हणाली की ताई मैं पूछूं क्या आपको, तो मैं ये कोर्स कर सकती हूँ क्या. मैं कि वो नहीं कर सकती है, लेकिन मुझे मराठी बिल्कुल आती नहीं. तो म्हटले की 6 महिने यहाँ पे सीख लेना. तिने तो वर्ग शिकला, 6 महिने कोर्स केला पूर्ण, आणि तिने आपल्या नर्सिंग कोर्समध्ये नाव घातलं. ती जी महिला होती ती 2 मुलींची एकटी माता होती. नवऱ्याकडे राहत नव्हती ती, नवऱ्याने तिला फसवलं होतं. आणखीन तो किस्सा खूप मोठा आहे. पण नंतर मग तिने तो कोर्स पूर्ण केला आणि त्या कोर्समधून तिला छानपैकी एक आत्मविश्वास वाढला. आणि आत्ता ती मुलगी स्वतःचं घर घेऊन मुलींना छानपैकी वाढवते आहे. मोठ्या मुलीला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तिने, तिचं लग्न केलं आणि धाकटी मुलगी पण आता ग्रॅज्युएशनला आहे. आणि हे करत असताना आमची फिरती प्रयोगशाळा जी आहे त्या फिरत्या प्रयोगशाळा वेगवेगळ्या गावांमध्ये जाते. आणि एक मुलांना सायन्सचे धडे शिकवते. म्हणजे मुलांना ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष प्रयोग करून घेण्याचं काम आपले सगळे शिक्षक वर्ग, डॉक्टर पु. तांबेकर वगैरे त्यावेळेला यायचे त्यांच्याबरोबर, आणि ते घेऊन ग्रामीण भागामध्ये जायचे आणि त्यांना मुलांना प्रत्यक्ष ते सगळी वस्तू हाताळायला द्यायचे. मुलांना फार आवडायचे. आमचे SP कुलकर्णी सर वगैरे त्यांच्याबरोबर जायचे. त्यांच्याबरोबर एकदा मी पण खेसरे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही शिबिर घेतलं होतं. आणि नंतर लक्षात आलं की ते शिबिराचा समारोप होता. समारोपाला मुली पण होत्या गावातल्या. मी एका मुलीच्या शेजारी बसले होते. तिला म्हटलं तुझा आवाज किती छान आहे, छान खडा आवाज आहे, अगदी मोठा मस्तपैकी, आणि हस्ताक्षर पण छान आहे, काय करणार तू आता पुढे. तर 10वीला गेलेली मुलगी होती. त्यामुळे की ताई नाही आता माझं लग्न होणार आहे. म्हटलं अगं तुझं वय काय आणि काय बोलतेस तू. म्हणजे नाही माझ्या आईवडिलांनी मुलगा बघून ठेवलेला आहे, नंतर मला लग्न करावं लागणार. तर म्हटलं तू एक काम कर, वडिलांना म्हणावं की 1 वर्ष मला हे ट्रेनिंग घेऊ देत, तू वर्धिनीमध्ये येऊन कोर्स पूर्ण कर. ती म्हणे पुष्पाताई पुण्यामध्ये मी रोज कसं येऊ शकेल, रोज मला 50-100 रुपये लागतील, कसं शक्य आहे. तर म्हटलं तेही बरोबर आहे. मग अणुताईंचं मला आम्ही बालवाडीचा कोर्स केल्यामुळे ते अणुताई वाघ,
ताराबाई मोडक यांचा अभ्यास आम्ही केला होता. आणि त्यांनी जशी कुरण शाळा सुरू केली की मुलं आपल्याकडे येत नाहीये, पण आपण मुलांकडे जाऊया. तसं म्हटलं की आपण मुलींकडे जाऊया ना. म्हणून मी केशवभाऊंना विचारलं. केशवभाऊंचं लगेच तयारी असायची, जा काही हरकत नाहीये. म्हणून मी आपली गाडी घेऊन जायची तिथं मुळशीमध्ये माझा कसा फार संबंध नाही, कारण फिरत्या प्रशासनाबरोबर मी जास्त फिरले नव्हते. पण मग मी म्हटलं की गावात फिरायचं. आमचे ड्रायव्हर जे होते मुटकुळे म्हणून, त्यांना गावातली माहिती होती, त्यांच्यावर मी फिरायची. मुलगी दिसली की तिला जवळ बोलवायचं, तू काय करतेस आहे, 10 शिक्षण झालं आहे का तुझं? नाही, मी 11वी झालेले आहे, आता घरातच असते. नाही, मी 10वी झालेली, मी घरीच असते, लग्न होईपर्यंत घरी. आता म्हणजे काही पुढे काहीच नाही आहे. म्हणजे लग्न करणं एवढंच त्यांना माहिती आहे, पुढे काहीच नाही, कारण पुढे सोर्सच नाही काही. आणि मग म्हटलं की मग तिच्या घरी जायचं, तिच्या घरच्यांना सांगायचं की हा कोर्स किती महत्त्वाचा आहे, तुम्हाला कसं चांगला जावई मिळू शकतो, तुमची मुलगी कशी शिकू शकते, ती नर्स झाल्यानंतर तुमच्या घराच्या कशी उपयोगी पडू शकेल. मग काका असेल तर काकाशी बोल की तुझी पुतणी काय करेल, तुझी बहीण काय करेल, अशा नात्याप्रमाणे त्यांना सांगायचे मी. ॲब्सोल्युटली बोलता बोलता तोंडाला फेस यायचं माझ्या बोलता बोलताना, कारण एकत्र कुटुंब असायचे, प्रत्येकाशी मला समाधान करावं लागायचं. अशा जवळजवळ मी त्या भागामध्ये 42 मुलींना एकत्र केलं. बरं, आता मला मुली मिळाल्या, जागा, शिक्षक, हा सगळा प्रश्न होता. प्रबोधिनीचे रामभाऊ डिंबळे परिचयाचे होते. केशवभाऊ म्हणाले की त्यांना विचारा, त्यांच्या ओळखी आहेत. रामभाऊ डिंबळेंना मी विचारलं की सर काय करू मी, तर म्हणे तिथं डॉक्टर नगरकर आहेत, त्यांना तुम्ही भेटा, पौडमध्ये आहेत ते. आता मला काय वाटलं की पौड म्हणजे अगदी मध्यवर्ती गाव आहे, कारण माहिती नव्हतं ना मला काही. तर मी त्यांना विचारलं की सर असा असा कोर्स मला इथं सुरू करायचा आहे. म्हणे असा काय कोर्स असतो का? तर म्हटलं गेले अनेक वर्ष मी पुण्यामध्ये चालवते आणि अनेक मुलींना चांगल्या नोकऱ्या पण मिळालेल्या आहेत, तुम्ही परवानगी दिली तर. म्हणे की असं असेल तर काय हरकत नाही, मला पण उपयोगी पडेल त्यामध्ये. मग त्यांनी त्यांची लॅब मला खाली करून दिली. आणि त्यांची बायको आणि ते स्वतः ॲनाटॉमी आणखीन गायनेकोलॉजिस्ट हे विषय होते त्यांचे, आणि ते 2 विषय शिकले. ते शिक्षक म्हणून पण तयार झाले माझ्याकडे, आणि त्यांना फार आवडले. आणि मला शिक्षकही मिळाले. पौडमध्ये आम्ही 6 वर्ष काम केलं, तिथं 6 वर्ष काम केलं. आणि नंतर मग लक्षात आलं की आता गावाची मला माहिती झाली होती, आणि लक्षात आलं की माल्याच्या पुढच्या 58 गावातल्या मुली पौडपर्यंत येऊ शकत नाही. मग आपण माल्यामध्ये वर्ग सुरू करायचा का? इतका सुंदर आहे आमचा माल्याचा वर्ग, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वर्ग आहे. आणि तो वर्गही आमचा खूप छान चालला पुढे. ग्रामीण भागातला अनुभव खूप उत्कृष्ट आहे, खूप चांगल्या पद्धतीने. हे करत असताना माझ्या डोक्यात आलं की आपण बालवाडी तर चालू केली, पण आपल्या पठडीतल्या महिला आपल्याला मिळाल्या पाहिजे. आणि मग आपला स्वतःचा बालवाडी टीचर ट्रेनिंग कोर्स असला पाहिजे. आणि म्हणून मग मी रमेश पानसेंना भेटले आणि मी त्यांना माझी कल्पना सांगितली. म्हटले काय हरकत नाही, तू माझा अभ्यासक्रम वाच, अणुताईंचा अभ्यासक्रम वाच, आणि विचार कर. मग कोसबाडला पण मी जायची. म्हणजे मला तर शिक्षणाचा ध्यास लागला होता. म्हणजे ज्या शिक्षणाबद्दल मी विरोधी होते ते शिक्षण मी घेत गेले. मैत्रिणींनो, पुष्पाताई आपल्याला त्यांच्या वाटचालीविषयी सांगतायत आणि त्यांचे खूप छान रंजक अनुभव आपण ह्या सगळ्यामध्ये ऐकतो आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमचा आजोळ प्रकल्प आणि तुमचे बचत गट या क्षेत्रातलीही तुमची भरारी मोठी आहे, त्याच्याविषयी पण आम्हाला सांगा. बालवाडीमधून आत्तापर्यंत 15,000 मुलं बाहेर पडली. आणि आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले अधिकारी आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, काहीतरी मोठ्या पदावरती दिल्लीमध्ये कामं करतात आहे, काही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या अधिकारावरती ते आहेत, आणि खूप चांगल्यापैकी सुसंस्कारित आपापला संसार सांभाळून सामाजिक कार्यामध्ये ते देतात आहे. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा आम्ही महिलांना शिकवलं की कमवायला शिकवलं, आणि कमवायला शिकत असताना तिथं मला असं लक्षात आलं की आमच्या भागामध्ये सावकारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालते, आणि ती सावकारी थांबेल कशी किंवा बंद पडेल कशी हे बघण्यासाठी आपण बचत गटाकडे, कारण बागेश्री पोंक्षेचं मी ते काम बघितलं वेल्ल्याचं बचत गटाचं, ते मला खूप काम आवडलं होतं. म्हणून आपल्या भागामध्ये बचत गटाची खूप गरज आहे. आणि म्हणून मग आम्ही तो बचत गट सुरू करायचं ठरवलं. बचत गट सुरू केले, आणखीन मग ह्या महिला पैसे कमवतात आणि मग ते सगळे घरात खर्च होतात.
मग दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत गटाची बचतमध्ये टाकताल का? जर 41 महिला रोज तागा आहेत म्हणजे वर्धिनीमध्ये येतात, आपापली कामं सांभाळतात आणि काम करतात. बर बचत गटाचं आमचं जवळजवळ 57 बचत गट आहेत. बर आणि त्याच्यातून आता काही म्हणजे व्यवसाय गट त्याच्यातून सुरू झालेले इतके आहेत सुंदर का? व्यवसाय सुरू झालेले आहेत. बर बर महिलांनी रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे, केटरिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि स्वतःच्या ज्यांनी शिवण क्लास केला होता त्यांनी शिवण मशीन खरेदी केल्या 3-3, 4-4 आणि छान छान छोटी छोटी दुकानं टाकलेली त्या भागामध्ये. रोजची कमाई समजा एखादं जरी मशीन प्रत्येकीच्या घरामध्ये असेल तर रोजचे किमान 500 रुपये कुठे चुकलेले नाहीयेत, अरे वा. तेवढे त्या कमवतात आहे. आपण आजोळ आजोळ प्रकल्पाचा प्रकल्प, हां. उल्लेख केला होता, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा. आजोळ प्रकल्प जेव्हा आमची वर्धिनीमध्ये मी आले त्यावेळेला 2 वर्षानंतर नाना जोशी आणि आम्ही दोघे जण काम करत होतो ऑफिसमध्ये. त्यावेळेस सरांच्या डोक्यात काय आलं, सरांची सगळी जागरूकता फार असायची समाजाविषयी आणि आई वडील दुपारी धुण्या भांड्याची कामं करणारी आई आणि वडील कुठेतरी रिक्षावर किंवा कुठेतरी मजुरीचं काम करणारे मुलं ही वाममार्गाला लागतात आहे असं सर म्हणाले की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे. आणि मग त्या मुलांसाठी दुपारच्या वेळामध्ये 2 ते 5 असा आजोळ प्रकल्प आपण सुरू केला. बरं बरं. आणि अनेक मुलं त्याच्यामध्ये शिकले. आणि त्यावेळेला आमच्याकडे कवठेकर सर, जयंत कवठेकर सर हे होते आणि नंतर मग त्यांनी तो संपूर्ण प्रकल्प पाहायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर मग मंजुताई कुलकर्णी आजोळमध्ये सुरुवात त्यांची झाली तिथं आणि मग आजोळमध्ये आजोळचं त्या काम पाहतात. मग आजोळतर्फे आमचं मग 14 एप्रिलला आम्ही छानपैकी तिकडे पानपोई पण लावायचो. बरं. आणि आजोळ सगळं आजोळ प्रकल्प ते सगळं काम पाहायचं सगळं आजोळ प्रकल्प. आणि नंतर मग आजोळमधून जेव्हा सगळी मुलं बाहेर पडली तर ती मुलं 5वीपर्यंत आम्ही घ्यायचो. 5वीच्या पुढे नंतर ही मुलं मोठ्या शाखेला मिळायची 6वीला. जसं बिल्डिंग बांधली तसं त्या बिल्डिंगचा आणखीन चांगल्यापैकी वापर व्हावा म्हणून मग आम्ही MPCचे वर्ग सुरू केले ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. बरं. आणि ती अभ्यासिका दिवसभर चालते अगदी छानपैकी. आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडे पैसा जास्त नसतो पण मुलांमध्ये तिथं पण टॅलेंट आहे शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये. आणि त्या मुलांना जर काही चांगल्यापैकी पद्धत मिळाली, काम मार्गदर्शन मिळालं तर ही चांगल्यापैकी शासकीय अधिकारी होऊ शकतात. आणि त्या वर्गातून आत्तापर्यंत आमचे जवळजवळ 400 अधिकारी तयार झालेले. अरे वा, खूप आणि कमी पैशामध्ये दरवर्षी 60 मुलांना आपण त्या ठिकाणी स्कॉलरशिप देतो. अरे वा. स्कॉलरशिप म्हणून पैसे उचलून देत नाही पण अभ्यासिका फ्री असते, त्यांचा लेक्चरशिप फ्री असते त्यांना आणि त्या ठिकाणी त्यांना ग्रंथालय फ्री असतं. बरं. आणि तेच मुख्य असतं ना, बाकी त्यांनी त्यांची जेवणाची सोय करावी. त्यांना आपण पालकांशी जोडून दिलेलं आहे. पालकांकडनं त्यांना चांगल्यापैकी जेवण मिळतं, पालकांची पण सोय झालेली आहे, त्यांना पण 4 पैसे मिळवता येतात. अशा पद्धतीने केटरिंगचा त्यांचाही व्यवसाय सुरू झाला, यांचाही सोय झाली. अशा पद्धतीने जोडणीचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे छानपैकी. पुष्पाताई, या सगळ्या कामासाठी म्हणजे जवळजवळ 35-36 वर्ष 3 तप तुम्ही हे सगळं करता आहात. या कामाचा गौरव अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून झालेला आहे. त्या पुरस्कारांविषयी पण थोडं सांगा. मला आता आठवतं की मंगला कुंडलिंगर आणखी रोहिणीताई तेंडुलकर म्हणून त्या दोघी जणी शिबिर प्रमुख होत्या आणि त्या दोघींशी मी बोलत होते आणि तेवढ्यात केशवभाऊ धावत आले, पुष्पाताई हे घ्या तुम्हाला. म्हटलं ते पुष्पगुच्छ माझ्या हातात द्यायला लागले. म्हटलं कशाबद्दल? तुम्हाला पुरस्कार जाहीर झालाय. अरे वा. तो पहिला पुरस्कार मला आपल्या ग्रंथालय जे आहे ना नवी पेठेतलं, त्या ग्रंथालयातर्फे मला मातृ पुरस्कार तिथे जाहीर झाला होता. तो पहिला पुरस्कार मला मिळाला. महर्षी कर्वेचा बाया कर्वे पुरस्कार मिळाला. पण खरं सांगू का तुम्हाला, हे पुरस्कार जरी मला मिळाले त्यातला एकही पैसा मी घेतलेला नाहीये. ते सगळे वर्धिनीचे पैसे आहेत कारण मी पूर्ण वेळ तिथे द्यायचे आहेत. पूर्ण वेळ मी त्यांची बांधील आहे, त्यामुळे तो पैसा घेण्याचा अधिकार मला नाहीये. आणि ते सगळे मीच एक पुरस्कार मी त्यांना देऊ केलेले. खूप मोठा विचार आहे तुमचा. अशा पद्धतीने पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार. आपल्या मैत्रिणी आज ज्या सगळ्या हे बघतायत कार्यक्रम, त्यांनाही या सगळ्यामधनं खूप काही शिकायला मिळालेलं असणार. तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? माझ्याकडे बघून मला असं वाटतं की समाजामध्ये माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहेत की ज्या उगाचच आपल्या नातेवाईकांना दोष देतात, माझं आयुष्याची बर्बादी केली असं म्हणतात, समाजाने मला चांगला जोडदार मिळून दिला नाही म्हणून त्या समाजाला दोष देतात. त्यांनी दोष देऊ नये. आपला हा काहीतरी पूर्वसंचित असं गृहीत धरून ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे
आणि मग जास्तीत जास्त मी समाजाच्या कसं उपयोगी पडेल असं त्यांनी छानपैकी कार्य करावं आणि काहीतरी आनंद शेवटच्या क्षणी मिळवण्याचा प्रयत्न करावा असं मी त्यांना म्हणेल. अगदी प्रखर इच्छाशक्ती असेल, काहीतरी चांगलं करायचं ही जर मनामध्ये तळमळ आणि आस असेल तर किती मोठं कार्य उभं राहू शकतं याची प्रचिती म्हणजे पुष्पाताईंचं जीवन आहे असं म्हणायला लागेल. आणि त्यांनी आज जो संदेश दिला तोही आपल्याला आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडेल असा संदेश आहे की आपल्याजवळ जे काही आहे किंवा जे नाही त्याच्यासाठी ओरडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करून घेऊन पुढे जायचा विचार केला पाहिजे. म्हणजे अंधाराला शिव्याशाप देण्यापेक्षा आपल्या हातात एखादी ज्योत असेल तर ती ज्योत किती प्रकाश देते त्या प्रकाशामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केलात तर पुढची वाट पण उजळून जाते हे नक्की आहे. तुम्हीही सगळ्याजणी आपापल्या परीने काही ना काहीतरी काम नक्कीच करत असता, तेही काम प्रशंसनीयच आहे. पण अशा व्यक्तींशी गप्पा मारल्या की पुढच्या वाटा अधिक प्रकाशमान व्हायला मदत होते, आपल्यालाही सगळ्यांना नवीन प्रेरणा मिळते. तशी प्रेरणा तुम्हालाही मिळाली असेल. आमच्या सगळ्या मैत्रिणींशी खूप मनमोकळेपणाने बोललात, तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत आणि त्या सगळ्यामधनं आम्हालाही खूप प्रेरणा ऊर्जा दिलीत. त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते.